भगवते रामकृष्णा। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारम् परमीशमिद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 4। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। जय जय श्री युगावतारा रामकृष्ण जगदुद्धारा। विवेक सागरा करुणाकरा ज्ञानभास्करा नमोस्तुते। गदाधर 9 वर्षाचा झाला रामकुमारे विचार केला याच्या करावे उपनयनाला विचार कथिला सर्वांसी। जाणुनी धनीच्या प्रेमाला गदाधराने शब्द दिधला प्रथम मी घेईन तव भिक्षेला व्रतबंध समयी निश्चये। जाणतसे ती गदाधर बोललेले सत्य करणार मग कष्टाने पैसे 4 भिक्षेस्तव तिने जमविले। धनीने या परी केला बेत गदाधर बोले बंधुप्रत। धनी लोहारिणी प्रत वचन दिले मी भिक्षेचे। रामकुमार पडे चिंतेत ऐसी कुळात नभती रीत परितो पक्के होता जाणत गदाधर वचन सत्य करी। गदाधर म्हणे असत्य वचन करता दोष लागे दारुण। यज्ञोपवीत ही करणे धारण अयोग्य असत्यवाद्याला। रामकुमार असे चिंतेत धर्मादासास कळली मात। तो म्हणे तुमच्या वंशात चाल ऐसी नसे जरी। तथापि काही घराण्यात मी जाणे ही असे रीत। पटविण्या बाळाची समजूत नाही हरकत चालीसया। धर्मादास वडिलांसमान उपदेश तयाचा परिसून रामकुमारा समाधान वाटले निमाली ती चिंता। सुमुहूर्त तयाने पाहून व्रतबंध घेतला उरकून। सोहळा पार पडला छान जाहला द्विज गदाधर। गदाधर सत्यपरायण भिक्षा घेतली धनीकडून। भिक्षा मातेचा मिळता मान धनीला धन्यता वाटली। एकदा धर्मादासाच्या घरी पंडित मंडळी जमली सारी। कोणी पंडित प्रश्न करी उत्तरे कोणी देतसे। पूर्व पक्ष उत्तर पक्ष विद्वान वादविवादी दक्ष। श्रुती स्मृती पुराणांची साक्ष रंग चढला विवादाला।
एका विद्वानाने सभेला अतिशय बिकट प्रश्न केला. उत्तर न सुचेची कोणाला, विचार करीती विद्वज्जन. बाळ गदाधर तेथे होता, उत्तर सुचवी एका पंडिता. तो दुसऱ्याला झाला सांगता, उत्तर पटले सकळांना. पंडित लोक करीती विचार, प्रश्न होता कठीण फार. हे एकच तयाचे उत्तर, म्हणती कोणी सुचविले. तव कळले पंडिता कारणे, 9 वर्षांच्या बालकाने. उत्तर सुचविले तयांची मने, आश्चर्यचकित मग झाली. म्हणती बालक असामान्य, दैवी शक्तीने असे संपन्न. प्रशंसा करीती पंडित जन, आशीर्वचन देती तयास. धर्मादासाच्या गृहाप्रती, पंडितांच्या सभा भरती. वादविवाद सर्व समजती, गदाधराला बाळपणी. या परी तयाला बाळपणात, शास्त्रार्थ झाले अवगत. अवश्यची होते युग कार्यात, ज्ञानशास्त्रांचे तयाला. उपनयनानंतर त्याला, पूजेचा अधिकार मिळाला. तयाच्या भक्तियुक्त चित्ताला, पूजेत आनंद वाटतसे. संध्या वंदन कर्मे करून, बहुकाळ करी पूजा ध्यान. पित्याप्रमाणे दिव्य दर्शन, स्वप्ने पडावे इच्छितसे. बाळ गदाधर निष्काम, देवावर प्रेम अकृत्रिम. शुद्ध मन भक्ती अप्रतिम, करीतसे सेवा मनोभावे. परम पवित्र गदाधर, कृपा देवांची तयावर. भाव समाधी दर्शने थोर, होऊ लागती तयासी. एकदा महाशिवरात्रीला, गदाधराने उपवास केला. यथाविधी अर्चिता झाला, महादेवाला भक्तीने. प्रथम प्रहराची पूजा करून, करीत असता शिवाचे ध्यान. बाळमित्र त्याच्याकडे येऊन, म्हणती नाटक आज असे. शिवभूमिका होती जयाला, अकस्मात ताप आला तयाला. आता तयाची भूमिका तुझला, केलीच पाहिजे गदाधरा. तथापि गदाधर त्यांना वदला, व्यत्यय येईल माझ्या पूजेला. शिवभूमिका ती करणे मजला, आजला अशक्य असे रे. बाळास सांगती मित्र सकळ, शिवभूमिका तू करशील. तर शिवाचे विचार येतील, पूजेहुनी हे कमी नसे. नाटकास जन येतील बहुत, वेळेवर ते होता रहित. निराश होऊनी जाती समस्त, ऐकुनी गदाधर मान्य करी. नाटकाची झाली वेला, गदाधर महादेव सजला. पडद्याच्या तो बाहेर आला, पाहती तयाला प्रेक्षक जन. रुद्राक्षधारी जटा मंडित, सदाशिव विभूती भूषित. पाहुनी म्हणती लोक समस्त, हा खरा शंकर शोभला. गदाधराचे शिव ध्यानात, अत्यंत तन्मय झाले चित्त. बंद पडली भाषणे गीत, भाव समाधी लागली. गदाधराला नेले आत, गोंधळ उडाला मंडपात. नाटक राहिले जेथच्या तेथ,
विपरीत घटना घडलीही. गदाधराच्या अंगावरी पाणी शिंपिती कारभारी, मग कितीतरी वेळानंतरी सावध झाला गदाधर. तेव्हापासुनी गदाधराला समाधी भाव लागू लागला. स्तुतिपर गाता गीत तयाला, संज्ञा शून्यता लाभतसे. देवादिकांचे करिता ध्यान, इतुके तन्मय होतसे मन. नष्ट होतसे देहभान, शरीर काष्ठवत होतसे. पुनरपि येता बाह्य ज्ञान, होतसे उत्साह वर्धमान. सांगे मजला झाले दर्शन, इष्टदेवाचे त्या अवस्थेत. ऐसी तयाची अवस्था पाहुनी, चिंताक्रांत झाली जननी. परंतु लवकर आले कळुनी, स्वास्थ्य न बिघडे बाळाचे. गदाधराची धर्म प्रवृत्ती, उत्तरोत्तर होई वाढती. कोठे होता उत्सव जयंती, भाग घेतसे निष्ठेने. गदाधर अत्यंत बुद्धिमान, सूक्ष्मतयाचे निरीक्षण. भक्ती आपुल्या पित्या समान, अन्यत्र दिसेना कोठेही. थोर थोर विद्वान पंडित, बहुत विद्या करुणी प्राप्त. तर्कालंकार पदवी भूषित, धडपडतात भोग सुखा. तयांचे विद्या संपादन, केवळ कराया द्रव्यार्जन. समाजात मिळविण्या सन्मान, अभिमान वाहती विद्येचा. पितया प्रमाणे धर्मनिष्ठा, औदार्य धर्मपरायणता. न आढळे पाहता पंडिता, उपयोग काय मग विद्येचा. पित्याच्या गुणांच्या कसोटीवरी, पंडितांची किंमत करी. म्हणतसे विद्या अर्थ करी, अनर्थ करी अर्थ असे. ऐसे विचार मनात येऊन, संसार विद्या धनमान. यास्तव झाला उदासीन, ईश्वर लाभ ध्येय केले. अल्पवयातही बाळाप्रती, कैसे गंभीर विचार येती. असती मानसिक संस्कारमती, प्रतिभा तयाची अलौकिक. मनात ऐसा उदास सुन, जातसे पाठशाळे लागून. सुधारले त्याचे वाचन, समजू लागले धर्मग्रंथ. ठाऊक होते शिक्षकाला, भाव समाधी लागे तयाला. म्हणून त्रास गदाधराला, दिधला नाही कधी त्याने. गदाधराला वर्ष 12वे, रामेश्वराला 22वे. सर्व मंगले लागी नववे, रामकुमार मग काय करी. दिधली भगिनी सर्व मंगला, राम सदय बंदोपाध्यायाला. तयाची भगिनी रामेश्वरला, करुणी उरकिले लग्नविधी. रामकुमारास त्या काळी, सिद्धी प्राप्त होती झाली. भविष्यातील गोष्ट सगळी, आधीच तयाला कळत असे. तयाने जाणिले आपुली पत्नी, पुत्ररत्न ते प्रसवूनी. लवकरच जाईल मरुनी, लागली चिंता तया प्रती. भीती तयाची खरी ठरली, पत्नी बालकाला प्रसवली. आणि ती पंचत्व पावली, पसरली छाया शोकाची. कुटुंबाची आर्थिक स्थिती, दिवसेंदिवस पावे अवनती. विघ्ने एक एका मागे येती,
दुःखे बहुतची वाढली. कर्ज वाढले दिवसेंदिवस, काय उपाय करावा यास. करुनीही बहुत प्रयास, स्थिती तथापि सुधरेना. ज्या घरात केला वास, पत्नी समवेत वर्षे 20. न कर्मे रामकुमारास, शांती मनाला वाटेना. मग तयाने बेत केला, जाऊनी राहावे कलकत्त्याला. रामेश्वरावर त्याने टाकेला, सर्व भार प्रपंचाचा. रामकुमार कलकत्त्याला, झामापुकुर नामे पेठेला. काढिता झाला पाठशाला, चालवू लागला स्वप्रयत्ने. इकडे गावास रामेश्वर, चालवू लागला संसार. परी संसारास पुरेपूर, पैसा मिळवू शकेना तो. बैरागी साधू संन्यासी, काही वस्तू लागता त्यांसी. असता ती आपुल्या घरासी, देतसे तत्काळ तयाना. आयापेक्षा जास्त व्यय, करुणी कर्ज वाढते होय. चालवील कसेही रामराय, म्हणून स्वस्थ बसत असे. तयाचे गदाधरावर, प्रेम होते अपरंपार. तथापि तयाच्या विद्याभ्यासावर, रामेश्वराचे लक्ष नसे. वाटे रामेश्वरा लागून, धर्म प्रवृत्ती त्याची पाहून. होईल पुरुष हा असामान्य, वर्तुदे तयाला स्वच्छंदे. रामकुमार गेल्यापासून, कोणी न आवरी बाळा लागून. धर्मपरायण त्याचे मन, करवील तसे तो करीतसे. कामार पुकुरच्या स्त्रियांप्रती, गदाधराची असे प्रीती. चंद्रामणीच्या घरास येती, गदाधराला पहावया. गदाधर असता गृहकृत्यात, स्त्रिया कामे करुनी समस्त. मोकळा करीती तया प्रत, सांगती गाणी गावयाला. स्त्रिया त्या धर्मपरायण, त्यांना वाचून दाखवी पुराण. कथा कथन गाणी गाऊन, मनोरंजन करी त्यांचे. प्रसिद्ध व्यक्तीचे अनुकरण, करी त्यासम भाव भाषण. कधी नकला विनोद करून, हासवी सकळ स्त्रियांप्रती. गदाधराचा आवाज मधुर, गाण्यात तन्मय होई फार. स्त्रियांनाही पडतसे विसर, क्षणभर देहभानाचा. कधी कधी तो करिता गायन, भाव समाधी जाई लागून. स्त्रिया अत्यंत भक्ती धरून, पाहती समाधी बाळाची. माता पित्यांना पडलेली, स्वप्ने त्यांनी होती ऐकली. स्वप्नास तंतोतंत जुळली, गदाधराची धार्मिकता. आकर्षक व्यक्तिमत्व भक्ती, पाहुनी वाटे स्त्रियांप्रती. हा होईल महान विभूती, प्रेम करीती तयावरी. धर्मादास भगिनी प्रसन्न, आणि कित्येक स्त्रिया लागून. श्रीकृष्णाचे झाले दर्शन, पाहुनी गदाधराकडे. गदाधराला मानुनी देव, स्त्रिया धरिती भक्तिभाव. वात्सल्य वेड्या झाल्या सर्व, दुसरे गोकुळ अवतरले. कधी कधी गदाधराने, स्त्रीवेश घेऊनी करावी भाषणे. स्त्रियांसारखाच तयाने,
अभिनय करावा हुबेहूब. गदाधर घेता स्त्रीवेश ओळखू येईना कोणास, कीही वनिता अथवा पुरुष नटवर ऐसा गदाधर. एकदा त्याने स्त्रीवेश घेऊन इतर स्त्रियांसमवेत जाऊन पाणी आणले तळ्यावरून, परी कोणी नाही ओळखिले. गुजर गल्लीत एक श्रीमंत सीतानाथ पायीन गृहस्थ, करीतसे प्रीती अत्यंत बाळ गदाधरावरी. तयाच्या पत्नी कन्यांप्रती गदाधरावर असे प्रीती, तयाला घरास घेऊन जाती पदे गावया देवांची. घरी त्याच्या जाण्याला प्रतिबंध नव्हता गदाधराला, पूर्ण मोकळीक असे त्याला सीतानाथ गृहा जाण्याची. वसतसे त्याच गल्लीत दुर्गादास पायीन गृहस्थ, तोही होता प्रेम करीत मनोमन गदाधरावर. तथापि त्याच्या घराप्रती गोशाची चाल कडक होती, मिसळू देईना कोणाप्रती कधीही आपुल्या स्त्रियांमध्ये. ज्या सज्जनांच्या घरात नसे कडक पडदा पद्धत, मानी हलके तयांप्रत अभिमान बाळगी गोशाचा. एकदा तो दुर्गादास बढाई मारुनी सांगे कुणास, माझ्या घरी गोशा विशेष कोणी न पाहिले महिलांना. तव गदाधर तेथे अवचित येऊनी जाहला उपस्थित, बढाईची ऐकता मात दुर्गादासास बोलिला. स्त्रियांचे पावित्र रक्षण गोशाने करणे मूर्खपण, देवभक्ती योग्य शिक्षण यानेच रक्षण होत असे. जरी मी आणेन मनात पाहीन तुमच्या स्त्रिया समस्त, जाणेन संपूर्ण हकीकत अभिमान काय तो गोशाचा. दुर्गादास म्हणाला बाळ बघतो कैसा पाहशील, गदाधर म्हणे येईल वेळ तेव्हाच कळेल तुम्हासी. यावर काही काळ लोटला संध्याकाळच्या समयाला, गदाधराने स्त्रीवेश केला वदन झाकले पदराने. काखेमध्ये घेतली टोपली दुर्गादासाच्या घराजवळी, सांगे दुर्गादासास सकाळी बाजारा आले खेड्यातून. बाजारामध्ये सुत विकता होऊनी गेली संध्या आता, बरोबरच्या मैत्रिणी समजता निघुनी गेल्या वाटतसे. आता खेड्यात जावयाला कोणीही सोबत नसे मला, आजची रात्र काढावयाला शोधात असे मी जागेच्या. आज रात्रभर केवळ राहावयाला जागा द्याल, तरी पुष्कळ उपकार होतील ऐसे बोलला नम्रपणे. दुर्गादास मग पुसे गाव आणि विचारी तिचे नाव, म्हणाला खात्री पटता सर्व जाई घरात स्त्रियांकडे. स्त्रिया देतील जागा तुझला तेथे थांब तू रात्रीला, आणि प्रभात होता उद्याला जाई गावाला आपुल्या तू. गदाधराने मग त्याला कृतज्ञतेने प्रणाम केला, घरात जाऊन महिलांना
सांगितला तोच वृत्तांत. गदाधराचे मधुर भाषण, गप्पा गोष्टी चातुर्यपूर्ण, ऐकता स्त्रिया गेल्या मोहून, आस्था उपजली मनामध्ये. निजावयाला खोली देऊन, खावयासही दिधले अन्न, घेतल्या गदाधराने पाहून, गोष्टी घरातील सर्वही. इकडे गदाधर नाही आला, रात्री नेहमीच्या वेळेला, काळजी वाटली जननीला, पाठविले रामेश्वरासी. रामेश्वराने शोध केला, गदाधर नाही आढळला, फिरत फिरत तो पातला, दुर्गादासाच्या घरापुढे. सहज तेथे उभा राहून, हाका मारिल्या 2-3, बंधूचा आवाज ओळखून, आलो म्हणाला गदाधर. दुर्गादासाच्या लक्षात तेव्हाच प्रकार आला समस्त, फसवुनी शिरे हा गोशात, फार राग आला तयाला. स्त्रीवेश त्याचा आठवून, हुबेहुब स्त्रियांसारिखे वर्तन, म्हणे फसविले चाणाक्ष सुन, म्हणूनी विस्मय वाटला. राग मग त्याचा निमाला, फार हासू लोटले त्याला, दुसरे दिवशी सकलाला, गोष्ट कळली गावभर. तेव्हापासूनी दुर्गादास, जाऊ देई आपुल्या स्त्रियांस, सीतानाथाच्या घरास, गदाधर येतसे त्यावेळी. गदाधराची बहुत प्रीती, सकळ स्त्री वर्गाला होती, तो न आल्यास तया प्रती, मुद्दाम नेती बोलावून. गदाधराला गाणी गाता, भाव समाधी लागे अवचिता, भक्तिभाव स्त्रियांचा वाढता, अधिकच होतसे ते धवा. भाव समाधीत त्याने असावे, स्त्रियांनी श्रीकृष्ण गौरांग भावे, पूजन गदाधराचे करावे, समजुनी प्रत्यक्ष परमेश. तयाला श्रीकृष्णाचा वेश, दिसतसे खुलुनी विशेष, सुवर्ण मुरली मुकुट तयास, करुनी ठेविला स्त्रियांनी. गदाधराची धर्मनिष्ठा, सदाचार सद्बुद्धी सरलता, गंधर्वा समान स्वरमधुरता, अत्यंत गोड स्वभाव त्याचा. ऐसे सद्गुण पाहुनिया, ध्यास तयाचा लागे हृदया, अपार प्रेम करीती स्त्रिया, कल्पना तयाची करवेना. एवढी श्रद्धा भक्ती प्रेम, कोठेन आढळे निष्काम, कामार पुकुर घेऊनी नाम, काय गोकुळे अवतरले. कथा तयाने सांगाव्या, नकला स्त्रियांच्या कराव्या, चेष्टा करुनी हासवाव्या, आनंद द्यावा महिलांना. तयाच्या गोष्टी ऐकत ऐकत, स्त्रिया कामे करीती समस्त, नकळे वेळ कसा संपत, गदाधर जवळ असताना. कधी तो असता अनुपस्थित, काळजी करीती स्त्रिया समस्त, वार्ता त्याची कळेपर्यंत, जीवही जीवात नसावा. आणि तयाची प्रत्येक गोष्ट, अमृताप्रमाणे वाटे मिष्ट, गात गात गुण त्याचे श्रेष्ठ, संसार कष्ट त्या विसरती. आवडे जसा तो स्त्रियांस, तसाच आवडे पुरुषांस,
गदाधराच्या सद्गुणास तेही फार प्रशंसिती. सीतानाथास कोणी म्हणता मुली मोठ्या झाल्या आता, गदाधरास का मिसळू देता त्यांच्यात तर तो उत्तर देई. काळजी त्याची नको तुम्हाला परम पवित्र गदाधराला, ओळखीत असे मी चांगला उज्ज्वल चारित्र तयाचे. गावामधली सर्व मंडळी एकत्र जमतसे संध्याकाळी, भागवत पुराण त्यावेळी वाचिती करीती आनंद. तेथे असता गदाधर आनंदाला येतसे पूर, पुराण वाचन त्या सममधुर अन्य कोणी न करू शके. गातसे तो भक्ती गाणी आशयात तन्मय होऊनी, सकळ देह भान विसरुनी नृत्य करीतसे गदाधर. बघत असता तयाचे नृत्य जन तल्लीन होती समस्त, अश्रु दाटती नयनात प्रेम हृदयात उचंबळे. गोष्टी सांगुनी विनोद पूर्ण अभिनय करुनी स्त्रियां समान, करीतसे जनमनरंजन पोट धरुनी हासवितसे. ऐसिया गुणांनी सकळ नर गदाधरास चाहती फार, होऊनी उत्कंठेने अधीर वाट पाहती वेळ होता. गदाधराचे कोमल मन असे सहानुभूती संपन्न, कळवळे जनांची दुःखे पाहून तळमळ दूरती करण्याची. जनांना भक्ती शिकवून करावे दुःख निवारण, सुखी करावे सकळ जन तयाला अंतरी वाटतसे. एकदा जमुनी सर्व मुले नाटके करण्याचे ठरविले, गदाधराने काम घेतले शिकवावयाचे पात्रांना. वडील जना कळावी मात गावाबाहेर आंबराईत, जमू लागली बाळे समस्त भाषणे पाठ करावया. गदाधर मुख्य भूमिका करून कामे शिकवी मुलांना गुण, नाटके जमू लागली छान तयांना थोड्याच दिवसात. गदाधर जत्रे सजावुनी येतसे नाटके पाहुनी, गावात सोबती जमवुनी तशीच नाटके वठवितसे. कामे करिताना नाटकात भूमिकेस एक रूप होई चित्त, तन्मयता वाढुनी अत्यंत भाव समाधी लागे कधी. एकदा मित्राच्या बरोबरी जाऊनी कुंभाराच्या घरी, अवलोकन मूर्तीचे करी माहिती सांगे कुलालासी. अशी कशी बनविशी मूर्ती देव चक्षुका असे असती, सांगता झाला कुलाला प्रती प्रत्यक्ष माहिती नेत्रांची. भुवई किती लांब असावी, कशी डोळ्यांची घडण करावी, अंतर्मुख दृष्टी दिसावी, मूर्ती भासावी देवापरी. म्हणजे करुणा शक्ती महान, अंतर्मुखता आनंद गहन, एकवटूनी सर्व ही गुण मूर्ती जिवंत भासतसे. माहिती सकळती ऐकून कुंभार विस्मित गेला होऊन, आश्चर्यचकित झाले जन करीती प्रशंसा तयाची. मित्रांसवे असता खेळत
पूजन करावे येता मनात, स्वतः मृत्तिकेची बनवित मूर्ती पूजन करावया. सुंदर मूर्ती ती पाहुनी, पाहणारास वाटे मनी. कुशल कारागिराने कोणी, तयारी केली असावी ती. कल्पनाही नसता काही, वाक्य असे तो बोलून जाई. बहुत दिवसांच्या प्रश्नाचा होई, उलगडा कुणाच्या मनातील. बाळपणातील काही गोष्टी, उच्च भावारोहण दाविती. काही अद्भुत स्मरणशक्ती, निस्वार्थता दाविती तयाची. दाविती विश्वास पवित्रता, अपार साहस विनोद प्रियता. त्याग निश्चय करुणार्द्रता, रंगरस प्रियता प्रेम काही. वाटे धनी लोहारणीला, माझी जात हलकी मजला. केविये भरवता गदाधराला, यास्तव मनात कष्टी असे. गदाधराला गोष्ट कळली, भीती मनात नाही धरली. तिच्या हातचे खाऊनी केली, धन्य ती धनी लोहारीण. सरळ प्रेमळ स्वभाव पाहून, तिच्या हातचे खाई खाद्यान्न. काय पुनरपी सीतारमण, बोरे खातसे शबरीची. गावामधले सामान्य जन, पुराणिकास पाचारून. ऐकती भागवतादी पुराण, सन्मान करीती बुवाचा. देती पाय धुण्याला पाणी, रुमाल पाय पुसण्याला गुनी. व्यासपीठ हे शृंगारुनी, करीती तयाचा अत्यादर. सन्मानाने बुवा तोषुनी, बृहस्पती स्वतःस समजुनी. श्रोतृगणास ऐटीने पाहुनी, हातवारे करीतसे. चाळीशीच्या भिंगामधुनी, पोथीतील अक्षरे वाचुनी. 40 भुवया यांच्या मधुनी, पाहुनी पुराण सांगतसे. कधी चष्मा कपाळी ठेवून, उघड्या नयनी बघावे जन. गांभीर्य मुखावर आणून, ऐटीने निरूपण करावे. गदाधराची दृष्टी तीक्ष्ण, समग्र करुनी अवलोकन. कधी बुवाची नक्कल करून, पोट धरुनी जन हासवावे. सर्वसामान्य मुलांप्रती, वाटते गोसाव्याची भीती. कारण लांब चिमटा हाती, भस्म चर्चित अंग त्याचे. तथापि गदाधरा प्रती, मुळीही ठाऊक नसे भीती. वैराग्यावर अपार प्रीती, खुशाल त्यांच्यात मिसळतसे. धर्मशाळेत नेहमी जाई, राहणी त्यांची निरखूनी पाही. गोसाव्या सम स्वतःलाही, सजविता गंमत वाटे तया. बुद्धी तयाची असामान्य, संन्याशाचे भगवे वसन. निर्वाह भिक्षान्न करुनी सेवन, पवित्र हुताशन सन्निधी. सर्वत्र निस्संग त्यांचे फिरणे, भजन पूजन पदे गाणे. ईश्वराची प्रार्थना करणे, गदाधराने अवलोकिले. साधूस पाहुनी येती विचार, खचित नश्वर हा संसार. संन्याशासम ईश्वरावर, भार समर्पुनी असावे. मनात असे विचार येऊन, राहतसे तो उदासीन. वाटे साधू संतां समान,
प्रपंचातून अलिप्त असावे. इकडे वाटे कर्तव्य त्यास मदत करावी कुटुंबास. या परी द्विधा होतसे मानस काय करावे कळे नाहे. शेवटी ठरविले ईश्वर चरणी असावे चित्त समर्पुनी. आदेश येईल त्याच्याकडूनी म्हणून वाटतो पाहतसे. असाच काही काळ लोटला ज्येष्ठ बंधूची कलकत्त्याला. ऊर्जितावस्थेस आली शाळा तयाच्या विशेष प्रयत्नांनी. वर्षातून ते काही दिवस राहतसे कामार पुकुरास. पाहुनी गदाधराला उदास वाटे काळजी तया प्रती. सर्वांनी मग विचार केला विद्याभ्यास करावयाला. पाठवावे गदाधराला रामकुमारा बरोबर. गदाधराला कळता विचार मनात आनंद झाला फार. अपार प्रेम रामकुमारावर असे बाळ गदाधराचे. पितृतुल्य थोर भावाला साह्य करावे वाटे त्याला. पाहुनी एक मुहूर्त चांगला केली तयारी गमनाची. थोर जनांना मातेला नमस्कारुनी निरोप घेतला. जावयासाठी कलकत्त्याला सोडिले कामार पुकुरास. काय उद्देश जगदंबेचा कलकत्त्याला न्यावयाचा. कोण जाणू शके साचा अतर्क्य करणी तिची असे. इकडे कामार पुकुरचे जन आठवीती गदाधराचे गुण. विनोद नकला पुराण वाचन सदैव करीती स्मरण त्याचे. राजधानी कलकत्ता शहर तेथील पेठ झामा पुकुर. तेथे राहे रामकुमार पाठशाळा चालवितसे. आणि यजमानांच्या घरी रामकुमार पूजा करी. आता पूजेची जबाबदारी गदाधराने उचलली. यजमानांना गदाधर नवा पुजारी आवडे फार. कार्यदक्ष भाषण मधुर व्यवहार सरळ असे त्याचा. तेथेही आपुल्या भवताल जमवी तो बाल गोपाल. कंठू लागला आपुला काळ आनंदाने त्या ठाई. रामकुमार बंधूपासून करू लागला अध्ययन. विद्यार्जनी परी नसे मन रामकुमार चिंता करी. रामकुमार एके दिवशी उपदेश करी गदाधरासी. अभ्यास कर म्हणाला त्यासी व्यर्थ जीवन विद्येविना. रामकुमाराचे बोलणे ऐकून घेतले शांतपणे. प्रत्युत्तर ते गदाधराने स्पष्टपणे दिले मग. मिळवूनी देई भात भाकरी नको रे विद्या ती संसारी. विद्यार्जन जे अर्थकारी करणे नावडे मज लागी. विद्या अशी मी मिळवीन ज्ञान प्रकाश हृदयात पडून. कृतार्थ करी मानव जीवन जन्म साफल्य जिच्यामुळे. रामकुमारास ते भाषण आले नाही नीट कळून. गदाधरावर प्रीती महान म्हणून दुखविना तया प्रती. 2 वर्षे अशी लोटली
नंतर स्थिती खालावली, संख्या मुलांची कमी झाली रामकुमाराच्या शाळेत. परिश्रम त्याने फार करून मिळवू शकेना पुरेसे धन. वाटे शाळा बंद करून दुसराच उद्योग करावा. यजन याजन अध्यापन याविण करण्या द्रव्यार्जन. रामकुमार नेणे साधन काळजी थोर पडली तया. देवावर मग घालून भार वाट पाहे रामकुमार. म्हणतसे समर्थ परमेश्वर तोच आधार मज लागे. ईश्वराची अचिंत्य लीला तशी संधी रामकुमाराला. अवचित लाभली ते वेळा कळेना करणी देवाची. रामकुमार चिंतेत मग्न तिकडे दक्षिणेश्वरा लागून. भगवती काली देवीचे महान मंदिर बांधुनी होतसे. रामकृष्णांचे साधना स्थान कार्यक्षेत्र ते लीला स्थान. जेथुनी मिळावयाचा महान संदेश संपूर्ण जगताला. अवतार श्रेष्ठ रामकृष्ण महत्वपूर्णतयाचा क्षण. जगन्माता अविलंबे करून साधना स्थानास नेतसे. श्रीरामकृष्ण कथामृत रघुपती प्रेमाने सेवित. सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 4था अध्याय. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.